अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंब ऋषीसाठी जन्म सोशियले अंब ऋषीसाठी जन्म सोशियले दृष्ट निर्धाविले कित्येक धन्य तुझ कृपा सिद्धू मनतील धन्य तुझ कृपा सिद्धू मनतील आपुला तू बोल साच करी तुका म्हणे माझे तुका म्हणे वर्णती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णती पुराणे होय नारायणे दया सिद्धू अंब ऋषीसाठी जन्म सोशियले अंब ऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्धाविले कित्येक. या अभंगातून श्री संत तुकाराम महाराज देवाला म्हणतात, हे देवातून निर्गुण असूनही सगुण शरीरधारी होतोस, अवतार घेतोस कशाकरिता, तर धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माचे रक्षण करणे हे तुझ्या अवताराचे मुख्य प्रयोजन नाही. तुला आपली स्वरूप स्थिती सोडून शरीरधारी होण्याचा प्रसंग काय येतो. उत्तर, स्वधर्माचे वाडे कोडे अधर्मासी सिंग चढे तै तुझ अवतारण धरणे घडे आमुचे साकडे फेडावया दैत्यांची कुळ नासी साधूंचा मान घेवसी धर्मासी नीतीस से जबरी. ज्ञाचार 53 आम्हासाठी अवतार घेतो. असे अनेक अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्म वराह वगैरे असे 10 अवतार घेतो. असे अनेक अवतार देव प्रसंगाने घेतो. त्यात मुख्य अवतार 10 आहेत असे बाल प्रेरित वर्णन केलेले आहे. या सर्व अवताराचे प्रयोजन एकच आहे. ते कोणते, तर तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात, धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. देवाला धर्माची इतके वेड आहे की तो आपला अखंड महिमा सोडून निर्गुण पाला सोडून सगुण शाकाहारी होतो. पण असे धर्मात विशेष काय असेल असे कोण म्हणेल, तर ज्ञानेश्वर महाराज उत्तर देतात, जैसे गतायुष शरीरी चैतन्य वास न करी का नि दैवाच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय